माझे नाव विश्वनाथ रामचंद्र पाटील। मी मांडदुर्ग येथे अध्यापक म्हणून काम करतो। माझे गाव सुंदी आहे, चंदगड तालुका, जिल्हा कोल्हापूर। आता मी तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीतली शिक्षकाची भूमिका याच्यावरती थोडंसं मत व्यक्त करणार आहे। आजच्या काळात शिक्षण विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देण्याऐवजी त्यांच्या विचार करण्यास, प्रश्न विचारण्यास आणि स्वतंत्रपणे भूमिका मांडण्यास सक्षम अशी बनवणारे असं आहे। शिक्षकाची भूमिका आदर्श आणि पारंपरिक शिक्षक म्हणून न राहता विद्यार्थी, शिक्षक, सहयोगाने त्यांना मार्गदर्शन करणारे, सूक्ष्म आणि सूक्ष्म ज्ञान रुजवणारे, भावनात्मक आणि सामाजिक विकास घडवणारे, सुविधा देणारे आणि शिक्षण जीवन मार्गदर्शक म्हणून अधिक महत्त्वाचे झाले आहे। विद्यार्थी केंद्रित शिक्षण विद्यार्थ्यांच्या गरजा आणि आवडीनुसार तयार केले जाते। यामुळे ते अधिक सक्रिय आणि जिज्ञासू बनतात। उच्च स्तरीय विचारसरणीचा विकास विद्यार्थ्यांना केवळ माहिती न देता विश्लेषक, टीकात्मक विचार आणि प्रश्न विचारण्यास शिकवले जाते। त्यामुळे त्यांच्या विचार क्षमतेत वाढ होते। शिक्षण प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, ज्यामुळे शिक्षण आणि अधिक आकर्षक आणि सोपे होते। विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वाढीबरोबरच त्यांच्या सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकासावर भर दिला जातो। शिक्षकांच्या आजच्या भूमिका अशा आहेत: एक सुविधा देणारे, त्यांच्या जे ज्ञान अवगत करतात त्याच्यातून त्यांना आपल्या निश्चित सुविधा कोणत्या आहेत, आपल्याला कोणत्या सुविधा प्राप्त होणार आहेत, अशी त्या विद्यार्थ्यांची भूमिका निर्माण केली जाते। त्याचबरोबर मार्गदर्शक, शिक्षकाने त्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन करून त्यांना वैयक्तिक म्हणजे सामाजिक आणि भावनिक विकास कसा व्हावा यासाठी शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचं आहे। त्यांचा विद्यार्थ्यांच्याबरोबर सहशिक्षक म्हणून त्यानं विद्यार्थ्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे, तरच विद्यार्थी चांगले ज्ञान अवगत करू शकतात आणि ज्ञान घेऊही शकतात। त्याचबरोबर विश्लेषक, एखादा प्रश्न त्यांना पडला असेल तर त्याच्यावर विश्लेषण करून त्यांच्या काय असतील त्या भूमिका त्याबरोबर स्पष्ट केल्या पाहिजे। त्यांच्या प्रश्न सोडवण्यास त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे। आणि याच प्रकारे वैयक्तिक समर्थन, त्यांचे जे प्रश्न असतात त्यांना वैयक्तिक असं समर्थन द्यावं लागतं की ज्या प्रश्नामध्ये अचूकता निर्माण व्हावी लागते आणि त्याच्यातून त्याचे ज्ञान अवगत व्हावं लागतं। अशा पद्धतीचं समर्थन शिक्षकानं चुकीच्या गोष्टी त्यातील काढून टाकून त्यांचं ज्ञान चांगल्या प्रकारे रुजवलं पाहिजे। त्याचबरोबर बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतलं पाहिजे। नवीन तंत्रज्ञान आता आलेलं आहे, त्याच्या उचित अशा गोष्टी असतात त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अवगत झाल्या पाहिजेत। थोडक्यात म्हणजे आजचे शिक्षण हे केवळ पुस्तकी न राहता पुस्तकी ज्ञान म्हणून ते विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर, क्षमता आणि जीवन विकास कसा व्हावा या विकासावर आधारित असं आहे। त्यानं शिक्षकांची भूमिका एक दिशादर्शक, प्रेरणादायी आणि मार्गदर्शकाची राहिली पाहिजे। धन्यवाद।